दिसतंय सगळ्यांना? मला थंब दाखवा. दिसतंय ना? हा. ओके. आता योग मध्ये हे महत्वाचे 5 विषय आहेत. त्याच्याविषयी आपण इथे सविस्तर चर्चा करणार आहोत. पहिलं आहे अनुशासन, नंतर आहे अंतःकरण चतुष्ट, चित्तवृत्ती, अभ्यास आणि वैराग्य. अनुशासन, अंतःकरण चतुष्ट, चित्तवृत्ती, अभ्यास आणि वैराग्य. तर पहिला येते अनुशासन. महर्षी पतंजलींच्या योग सूत्रामध्ये पहिलं सूत्र आहे अथ योगानुशासनम. अथ म्हणजे काय? आत्ता. गुरुदेवाने अतिशय सुंदर वर्णन करून सांगितलंय. अथ म्हणजे काय? आत्ता. म्हणजेच केव्हा? आपलं मन जेव्हा वर्तमान क्षणामध्ये येते तो क्षण, तो म्हणजे अथ. आणि जेव्हा तुम्ही या वर्तमान क्षणामध्ये असतात तर त्यावेळेसच योगाचं अनुशासन जे आहे ते आपण सुरुवात करतो. आणि अनुशासन असल्याशिवाय योग आपल्या जीवनामध्ये घडत नाही. तर ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत, शासन आणि अनुशासन. शासन म्हणजे इतरांनी आपल्याला सांगितलेले नियम आहेत ते आपण पाळतो, त्याला म्हणायचं शासन. आणि अनुशासन म्हणजे आपण स्वतःच काही विशिष्ट आपल्या जीवनामध्ये प्राप्ती करण्यासाठी आपण स्वतःला जे नियम घालून देतो त्याला आपण अनुशासन असं म्हणतो. आता इथे महत्वाचं काय आहे की जीवनामध्ये योग का करायचा? बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की काय काय योग, काय उगाच कशाला करायचं? तर गुरुदेव काय म्हणतात की याचे मुख्य 2 उद्देश आहेत ज्यासाठी मानव ह्या योगाकडे आकर्षित होतो. तर पहिलं काय आहे ते म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे दुःख आलेलं आहे त्या दुःखाचा नाश करणं, ते दुःख दूर करणं, हा त्याचा पहिला महत्वाचा उद्देश आहे. आणि त्यासाठी लोक योगाकडे वळतात. जीवनामध्ये दुःख झालं, काही आलं, काही अडथळा आला किंवा काही अडचण आली किंवा कुठले हार्डल्स आले की तर ते दूर करण्यासाठी आपण कुठे वळतो? योगाकडे वळतो. तुम्हाला पण स्वतःला अनुभव आलेला असेल ना? थंब दाखवा. मला आला ना अनुभव हा, की बरेच जण जे आहेत ते त्यांना कुठेतरी काहीतरी दुःखानं त्रस्त झालेले असतील तर तेव्हा मग ते काही न सांगता, तुम्ही 1-2दा जरी सांगितलं की चला सुदर्शन क्रिया खूप चांगली आहे, ते करा तुम्ही, तर ते लगेच तयार होतील. होतं ना असं? हा त्याचा महत्वाचा एक उद्देश आहे. आणि दुसरा आहे सिद्धी प्राप्त. सिद्धी जर काही प्राप्त करायची असेल तर योग करतो आपण. आणि तिसरं आहे ते म्हणजे गुरुच्या वचनानुसार, गुरुनं सांगितलंय तो करणे का है ना? गुरुदेव ने बोला तो करने का है क्या नहीं हमें कुछ पता नहीं है, लेकिन करने का है. आणि मग आपण योगाकडे वळतो. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? अनुशासन. अनुशासनाशिवाय योग होत नाही. म्हणून आपण जेव्हा योग करण्याचा निश्चय करतो त्यावेळेस सगळ्यात पहिलं काय आहे ते म्हणजे अनुशासन. म्हणून आपण संकल्प करायचा की मी हे करणारच. हा संकल्प झाल्याशिवाय योग होत नाही. आणि योगाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे? आपल्या जीवनामध्ये जे काही छोटे मोठे दुःख असतात
ते दुःख दूर करणं. आणि दुसरं महत्वाचं आहे की भविष्यामध्ये जर समजा काही दुःख येणार असतील तर ते बाहेरच्या बाहेरच जाणार, ते आपल्यापर्यंत येणार नाहीत. हा सुद्धा योगाचा एक बेनिफिट आहे. म्हणून ह्या मार्गावर जेव्हा आपण येतो त्यावेळेस अथ, अथ म्हणजे आत्ता, या क्षणामध्ये, आत्ताची चुटकी, ह्या चुटकीमध्ये आपलं मन, आपलं अन्न, ह्याला अथ म्हणायचं. आणि योगानुशासन, योगाचं अनुशासनाचा अवलंब करायचा. आता हे अवलंब करत असताना सगळ्यात महत्वाचा जो रोल आहे, भाग आहे, तो आपले अंतःकरण चतुष्ट ह्यांचा भाग आहे. याच्यामध्ये काय काय येते? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. गुरुदेवांनी फार छान सांगितलं. गुरुदेव काय म्हणले? अगर आपके मन में है तो आप कर सकते, मनात असेल तर तुम्ही करणार. म्हणून मनाचा रोल खूप महत्वाचा आहे. मग मनाचा विचार करत असताना आपण काय विचार केला पाहिजे? तर पहिली गोष्ट म्हणजे मनाचा स्वभाव काय आहे. तर मनाचा स्वभाव हा चंचलता, हा मनाचा स्वभाव आहे. मन कसं आहे? अतिशय चंचल आहे. ते एका जागी थांबत नाही, ऑसिलेट करते. आणि कुठे ऑसिलेट करते? भूतकाळ आणि भविष्यकाळ. भूत आणि भविष्यामध्ये सारखं ऑसिलेट करत असते. त्यामुळं ही मनाची वृत्ती आहे, ही आपण समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून त्यासाठी पहिल्या सूत्रात काय सांगितलं? अथ. अथ म्हणजे आत्ता, या क्षणी. म्हणजेच आपलं मन ह्या क्षणामध्ये स्थिर केलं की मग आपण योग करू शकतो, है की नाही? आणि मन हा पूर्ण आपल्या जीवनातल्या जे शरीर आहे, त्यानंतर भावना आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना मॉनिटर करण्याचं काम मनाचं आहे. बरोबर आहे की नाही? थोडं थंब दाखवत जा मला. त्यानंतर येते बुद्धी. बुद्धी काय करते? आपल्याला योग्य अयोग्य ह्याचं ज्ञान करून देते आपल्याला बुद्धी. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे की नाही, हे अनालिसिस करून देते बुद्धी. पण एक आहे, बुद्धी योग करायचा असेल तर बुद्धीला सत्य दर्शन करवणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत सत्य दर्शन होत नाही तोपर्यंत बुद्धी आपल्याला त्याच्या पलीकडे, परे म्हणतो ना आपण, बुद्धी के परे आपल्याला जाऊ देत नाही. कारण त्या अनालिसिस मध्येच हे करते. आणि बुद्धी काय करते? जे त्याला माहिती आहे, पूर्वी सगळं ज्ञात आहे, त्याला यस म्हणते. जे अज्ञात आहे त्याला नो म्हणते. सत्य दर्शन हे बुद्धीला करवणं, हे आपलं काम. आणि त्यामुळं मग बुद्धी आपली मजबूत होते आणि मग आपल्याला बुद्धीच्या पलीकडचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण प्राप्त करू शकतो. त्यानंतर आहे चित्त. चित्त म्हणजे काय? आपल्या जे काय अनुभव आहेत, पूर्वीचे जेवढे काय अनुभव आहेत आपले, तर ते सगळे अनुभव स्टोअर करून ठेवण्याचं काम चित्तामध्ये होत असते. पण ह्याच्यामध्ये चित्तामध्ये स्टोअर होत असताना, तिथे ते संचय होत असताना, काही चांगले, काही वाईट, काही योग्य, काही अयोग्य, काही आपल्यासाठी लाभदायक, काही आपल्यासाठी त्रासदायक, अशा प्रकारचे अनुभव त्यामध्ये स्टोअर होत असतात. तर चित्त शुद्धी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि चित्त शुद्धीसाठी योग करावा लागतो. मग ती चित्तशुद्धी कशी करायची, काय नाही, याच्याविषयी आपल्याला महर्षींनी पुढे सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपण हे करूया. त्यानंतर येतं अहंकार. अहंकार काय आहे? अहंकाराशिवाय आपण कुठलंही कर्म करू शकत नाही. कुठलंही कर्म करायचं असेल तर अहंकार आवश्यक आहे. जर आपल्यातला अहंकार पूर्णपणे निघून गेला तर आपण कुठलंही कर्म नाही करू शकत.
पण अहंकार जास्त झाला किंवा अहंकार खूप कमी झाला तर मग जीवनामध्ये दुःखाचा प्रवेश होतो. मग काही संकट अडचणी वगैरे आहेत त्याला सामोरं जायचं, ह्याविषयीचे जे अडथळे निर्माण होतात ते आपल्या अहंकारामुळे होतात. म्हणून अहंकार जो आहे त्याला एका विशिष्ट लेवलमध्ये ठेवणं, ह्यासाठी आपल्याला योग करावा लागतो. योगामुळे अहंकाराचं पोषण होते आणि तो अहंकार आपल्याला जीवनामध्ये पुढे ड्राईव्ह करण्यासाठी, किंवा त्याला काय म्हणतो आपण, जीवनामध्ये प्रगती, जीवनामध्ये आपल्या ग्रोथ होण्यासाठी अहंकाराची गरज आहे. है ना? तर हे आपले अंतःकरण चतुष्ट आहे. लक्षात आले सगळ्यांच्या? ओके, मग आता आपण पुढे जाऊया. आता इथे सूत्र आहे, योग चित्तवृत्ती निरोध. चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत त्याचा निरोध करण्यात केव्हा होते? जेव्हा ह्या चित्तवृत्ती ज्या आहेत ह्याला पासून आपण, जेव्हा आपलं मन दूर होते त्यावेळेस आपण योग करतो. योग केल्यामुळं चित्तवृत्तींचा निरोध होतो, किंवा चित्तवृत्तींचा निरोध करण्यासाठी योग आवश्यक आहे. तर ह्या चित्तवृत्ती कोणत्या आहेत? प्रमाण, विपर्याय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. तर पहिली वृत्ती आहे प्रमाण. आपल्या मनाकडे बघायचं. जोपर्यंत एखाद्या गोष्टीचं, एखाद्या वस्तूचं प्रमाण मिळत नाही तोपर्यंत मन शांत होत नाही. हा अनुभव आहे सगळ्यांना. प्रमाण मिळालं की त्या क्षणी मन शांत होते. आणि योगासाठी, योग काय आहे? मनाला शांत करणं हा त्याचा प्रमुख भाग आहे. म्हणून प्रमाण. तर प्रमाण कोणकोणते आहेत? तर 3 प्रकारचे प्रमाण आहेत. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि आगम प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण जे डोळ्याला दिसतंय, कानाला ऐकू येतंय. दिसणं आणि ऐकू येणं हे काय झालं? प्रत्यक्ष प्रमाण. ह्यासाठी काही गरज आहे का कशाची? काहीच गरज नाही. हे तुम्हाला वर्तमानामध्ये लगेच येऊन जात. आणि जेव्हा प्रत्यक्ष प्रमाण मिळते त्यावेळेस मन शांत होत. पण ही मनाची, चित्ताची वृत्ती आहे, तर हे पुन्हा पुन्हा प्रमाण मागत राहते. दुसरं आहे ते म्हणजे अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण मध्ये काय, आपण अनुमान लावतो आणि त्यावेळेस जे प्रमाण मिळतंय आपल्याला त्यावेळेस मन शांत होत. जसं उदाहरण, समजा धूर निघालेला आहे तर त्याचं अनुमान काय आहे? त्या ठिकाणी अग्नी आहे, है ना? तर ते काय झालं? अनुमान प्रमाण. आणि आगम प्रमाण. तर आगम प्रमाण मध्ये शास्त्रवचन आहेत. जेवढे काही शास्त्र आहेत, गणित शास्त्र आहे, भौतिक शास्त्र आहे, हे सगळे जेवढे शास्त्र आहेत त्यामध्ये जे सांगितलेलं आहे तर ते आपण प्रमाण मानतो आणि त्यावर आपण विश्वास ठेवतो. ठेवतो की नाही? ह्या सगळ्यांचा अनुभव प्रत्यक्ष घेऊ शकतो का आपण? नाही घेऊ शकत. तर त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. हा प्रमाणाचा तिसरा प्रकार आहे. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि आगम प्रमाण. सगळ्याच गोष्टी आपण प्रत्यक्ष जाणून घेऊ शकत नाही. सगळ्याच गोष्टींचा अनुमान लावू शकत नाही, आहे ना? काही जाणून घ्याव्या लागतात, काही मानाव्या लागतात. जाणून घ्यायच्या ज्या सगळ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या येतात प्रत्यक्ष प्रमाणामध्ये, आणि ज्या आपल्याला मानायच्या आहेत त्या कुठे येतात? अनुमान प्रमाण आणि आगम प्रमाण.
आणि मनाची ही वृत्ती आहे की मन प्रमाण मागतंय, आणि प्रमाण मिळाल्याशिवाय मन शांत होत नाही. आणि मग जर समजा वारंवार प्रमाणामध्येच मन आपलं तिथेच रमून राहिलं, तर आपली पुढची जी प्रगती आहे ती होत नाही. आणि दुःखाचा प्रवेश आपल्या जीवनामध्ये होतो वारंवार जेव्हा आपण प्रमाण मागतो तेव्हा. होतंय ना, असे बऱ्याच जणांची अशी एक वृत्ती असते की मला प्रूफ द्या, त्याच्याशिवाय मी मानणार नाही. मला प्रूफ द्या, त्याच्याशिवाय मी मानणार नाही. ह्यामध्ये स्वतःला नास्तिक समजणारे लोकांची संख्या येते त्याच्यामध्ये. येते की नाही? पण जगामध्ये कोणीही नास्तिक नाहीये. त्यांनी जे वाक्य म्हणतात की मी नास्तिक आहे, ह्या वाक्यावर सुद्धा त्यांना विश्वास ठेवावाच लागतो. याचा अर्थ ते नास्तिक आहेत का? नाही आहेत. पण मनामुळं, मनाचं जे वृत्ती आहे, त्या वृत्तीमुळं ते तसं मानायला तयार नसतात, आहे की नाही? आणि मग त्याच ठिकाणी ते मन आपलं अडकून बसतंय. आणि मग ज्ञानाची जी प्राप्ती आहे ती आपल्याला पुढे नाही होऊ शकत, है ना? ही पहिली वृत्ती आहे, प्रमाण. त्यानंतरची वृत्ती आहे विपर्याय. विपर्याय म्हणजे चुकीचं ज्ञान. विपर्याय म्हणजे काय? चुकीचं ज्ञान. एखादा कन्सेप्ट आहे, आपल्या मनामध्ये एखादा कन्सेप्ट बसला आणि तोच खरा मानून आपण पुढे चालतो. मग जगातले कितीही कोणी काही येऊन सांगितलं तरी आपण ते मानत नाही. आणि मग तो चुकीचं ज्ञान आहे ते आपल्या जीवनामध्ये वापरतो, इतरांना सुद्धा त्याचा प्रसाद देतो. आणि मग आपल्याही जीवनात दुःख येते आणि दुसऱ्यांच्या जीवनामध्ये दुःख येतं. चुकीचं ज्ञान, आहे की नाही? आणि मन ह्या चुकीच्या ज्ञानामध्ये अडकून पडतंय. प्रमाणातून निघालं तर विपर्यायामध्ये अडकून पडतंय, आणि मग पुढे आपली प्रगती होत नाही. हे समजलं की नाही? चुकीचं ज्ञान म्हणजे विपर्याय. त्यानंतर आहे विकल्प. विकल्प म्हणजे काय? जे प्रत्यक्ष आहे, जी रियालिटी आहे, ती रियालिटी समजून न घेता स्वतःच्याच कल्पनेमध्ये राहणं. आपली एक स्वतःची कल्पना तयार करायची आणि त्याच मध्ये राहणं. तिथेच पूर्णपणे आपण जीवन आपलं व्यतीत करणं म्हणजे विकल्प आहे. ह्याच्याही पलीकडे, आपल्या कल्पनेच्याही पलीकडे काही ज्ञान असते, काही रियालिटी असतात, काही वास्तव असते. ते वास्तव समजून न घेता माझंच खरं म्हणणारे ते कुठे येतात? विकल्प मध्ये येतात. लक्षात आलं? त्यानंतर निद्रा. निद्रेचं एक अतिशय सुंदर असं वर्णन महर्षी पतंजलीने केलेलं आहे. आपल्या जे विषय आहेत, कोणकोणते विषय आहेत आपले? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे जे 5 विषय आहेत, तर ह्या 5 विषयांमधून जेव्हा आपण निवृत्त होतो त्यावेळेस निद्रा येते. त्याला आपण निद्रा असं म्हणतो. मग आता हे जे निद्रा आहे, तर ह्यामुळं काय होतंय की बघा, एखादा समजा कुठला तरी एखादा विषय आहे किंवा एखादे कुठलं तरी असं एक कुठंतरी आपल्याला पिंच झालेला आहे.
त्यापासून जोपर्यंत आपण निवृत्त होत नाही तोपर्यंत झोप नाही लागत आपल्याला. आणि विकल्पामध्ये मन जाऊन जाऊन जेव्हा थकून जाते तेव्हा निद्रेकडे वळतंय, है ना. आणि मग निद्रा जेव्हा निद्रेमध्ये काय असते, सजगता नाहीये. शारीरिक विश्राम आहे पण सजगता नाहीये. आणि सजगता नसल्यामुळं आपल्या मनाला जे विश्राम स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे, मन शांत होण्यासाठी, ती मिळत नाही त्या ठिकाणी. म्हणून निद्रा ही वृत्ती आहे. त्यानंतर आहे स्मृती. स्मृतीमध्ये काय येते, आपल्याला नको असलेल्या गोष्टी आठवण राहतात आणि त्या आपल्याला वारंवार वारंवार आपल्याला त्रास देतात. तर ह्या सगळ्या ज्या काय वृत्ती आहेत त्या स्मृतीमध्ये असतात. हे जे पाच चित्तवृत्ती आहेत, ह्या चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजे योग आहे. योगामध्ये ह्या चित्तवृत्तींचा निरोध होतो. आता हे कसं करायचं, तर त्यासाठी अभ्यासाची गरज आहे. त्या अभ्यासाचं सूत्र काय आहे, सत्तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कार सेवितो दृढभूमी. म्हणजे हा जो अभ्यास करायचा आहे आपल्याला, योगाभ्यास, हा कसा आहे, निरंतर, दीर्घकाल, नियमितपणे आणि रिस्पेक्टिव्हली. कसा करायचा आहे, रिस्पेक्टिव्हली करायचा, सत्कार सेवितो, तर मग ते आपल्याला दृढ होईल. असं नाहीये की पतंजली योग सूत्र ऐकलं आणि मग 4-2 दिवस त्याच्यामध्ये राहिलो आपण आणि त्यानंतर मग आपण त्याच्यापासून दूर जात राहिलो, तर मग ते आपल्या जीवनामध्ये उतरणार नाही. तर ते कसं आहे, दीर्घकाल आणि नैरंतर्य. नैरंतर्य म्हणजे निरंतरपणे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल न करता जसं सांगितलं आहे तशा पद्धतीनं करणं. जसं आपल्याला सुदर्शन क्रियेचं सांगितलेलं आहे की 3 स्टेज, भस्त्रिका, ओंकार आणि सुदर्शन क्रिया, ती जशी सांगितलेली आहे तशा पद्धतीने निरंतरपणे दीर्घकाल. असं नाहीये की 4 दिवस केलं आणि मग नंतर ब्रेक केला, पुन्हा केलं, पुन्हा ब्रेक केला, असं नाहीये. तर ते कसं आहे, निरंतर, दीर्घकाल, बरेच काल, बरेच वर्ष, बराच काळ. आणि ते पण कसं, सत्कार सेवितो, रिस्पेक्टिव्हली, त्याच्याविषयी आदर ठेवून जेव्हा आपण त्याची प्रॅक्टिस करतो त्यावेळेस ते आपल्यामध्ये दृढ व्हायला लागते. हे समजलं सगळ्यांना? मला थोडस थंब दाखवा. हा, ओके. त्यानंतर आहे वैराग्य. वैराग्याविषयी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. दृष्टानुश्रवी विषय वितृष्णास्य वशीकरण संज्ञा वैराग्य. म्हणजे काय, जे पाहिलेलं आहे, जे ऐकलेलं आहे आणि जे अनुभवलेलं आहे, अशा सर्व विषयांपासून वेगळं होणं, अलग होना, उसे वैराग्य कहते हैं. आता वैराग्याची आपण फार चुकीची व्याख्या घेतलेली आहे. म्हणजे कसं,
की भगवे कपडे घालायचे, जंगलामध्ये जायचं, एकटं राहायचं, कुणाशी संपर्क नाही, कुणाला जवळ येऊ द्यायचं नाही. हे वैराग्य नाहीये. तर वैराग्य काय आहे? बघितलेल्या, ऐकलेल्या आणि अनुभवलेले जे विषय आहेत, जे पदार्थ आहेत, त्याच्यापासून वेगळं होणं, अलग होणं, ह्याला आपण वैराग्य असं म्हणतो. आणि हे वैराग्य आपल्याला, जेव्हा आपल्याला योग करायचा आहे, तर तेव्हा अभ्यास आणि वैराग्याशिवाय आपण योग करू शकत नाही. म्हणून हे दोन महत्वाचे आहेत, अभ्यास आणि वैराग्य. नाहीतर मग गुरुदेवांनी खूप छान सांगितलं होतं की तथाकथित जे वैरागी असतात, ते काय कपडे घालतात, भगवे कपडे घालतात, आणि मग कुठेतरी जाऊन बसतात, एकटे राहतात, मग चिडचिड करतात, राग असतो त्यांच्यामध्ये, डोळे बघितले तर लाल असतात. आणि त्यांच्याशी काही समजा चर्चा करायला गेलं तर स्वतःमध्ये जो अहम आहे, अहंकार आहे, तो खूप वाढलेला असतो. तर ते वैराग्य आहे का? तर ते वैराग्य नाहीये. वैराग्य म्हणजे, आणि याचा अर्थ असा नाही की सर्व त्याग करायचा, असा पण अर्थ नाहीये. काही जण काय करतात, स्वतःच्या शरीराला खूप त्रास देतात. है की नाही? त्याच्यामध्ये आहे काही प्रकार, सात्विक, राजसिक आणि तामसिक, तीन प्रकारचे वैराग्य आहेत. तर तामसिक वैराग्यामध्ये काय होतंय, स्वतःच्या शरीराला त्रास देतात, स्वतःच्या शरीरावर जखमा करायच्या, मारून घ्यायचं, जाळून घ्यायचं, कुठला आपला अवयव आहे. तर अशा प्रकारची जी राक्षसी वैराग्य म्हणतो आपण त्याला, ते आहे ते तामसिक वैराग्य आहे. आणि राजसिक वैराग्यामध्ये काय, कुठलाच दृष्टिकोन नाहीये, कुठली तरी कन्सेप्ट घेऊन बसायची, आणि जीवन आपल्या आतमध्ये खूप मोठा राग भरलेला आहे, त्याच्यानंतर लोकांविषयी घृणा आहे, लोकांविषयी द्वेष आहे, आणि तो घेऊन बसतो आपण, आणि फक्त कपडे बाहेरचे तेवढे घेऊन बसतो. तशा प्रकारचं जे वैराग्य आहे, ते म्हणजे राजसिक वैराग्य आहे. आणि सात्विक वैराग्य आहे, तर ते कोणतं आहे, की जे काय आपण बघतो समोर, त्याचा अनुभव घेतो, ऐकतो, तर ते बघायचं, ऐकायचं, अनुभव घ्यायचा, पण त्याच्यापासून वेगळं व्हायचं, उससे अलग होना, हे आहे सात्विक वैराग्य. तर योगामध्ये अपेक्षित काय आहे, सात्विक वैराग्य. आणि सात्विक वैराग्यामुळे काय होईल, तर आपल्याला हे जे ज्ञान प्राप्त होईल, ह्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख है ना, सुख जो आपला स्वभाव आहे, तो तो स्वभावामध्ये आपण राहू, है की नाही? आता अभ्यास आपल्याला जो करायचा आहे, तो कसा करायचा, वैराग्य पूर्ण करायचा आपल्याला. आणि अभ्यास कशाचा करायचा आहे आपल्याला, तर आपलं मन जे दृश्यांमध्ये अडकून पडलेलं असतंय, तर त्याला दृष्टाकडे वळवायचं. म्हणजेच आपल्या चेतनेकडे आपलं मन स्थित झालं पाहिजे. दृश्यामधून दृष्ट्याच्या याच्यामध्ये मन जेव्हा स्थित होते, चित्त स्थित होते, तर ती प्रक्रिया म्हणजे काय आहे, योग आहे. आणि तो योग करण्यासाठी अभ्यासाची गरज आहे. आणि अभ्यास कसा पाहिजे, निरंतर, दीर्घकाळ, आणि रिस्पेक्टफुली. असं नाही उगच काहीतरी करायचंय म्हणून करायचं, असं नाहीये. तर त्याच्याविषयीचा आपल्यामध्ये आदर भाव असला पाहिजे. आणि हे सगळं अभ्यास आणि वैराग्य आपण हे म्हणतो, ऐकतो आणि अनुसरायला बघतो, परंतु हे आपल्या जीवनात केव्हा उतरेल, जेव्हा आपल्या जीवनामध्ये गुरु असेल तेव्हा. गुरु शिवाय हे जे आपल्या जीवनामध्ये अभ्यास आणि वैराग्य आहे, हे पूर्णपणे उतरणं निव्वळ अशक्य आहे.
म्हणून गुरुच्या ज्ञानाचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करणं, त्यासाठी गुरु सानिध्याची आवश्यकता आहे. जेव्हा गुरु सानिध्य मिळेल, तर त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी कशा होतील? अगदी सहजतेनं होतील. अगदी सहजतेनं होतील, है की नाही? मग त्यानंतर मग समाधी. तर समाधी म्हणजे काय? तर धी म्हणजे बुद्धी, आणि सम म्हणजे समान स्थितीमध्ये. आपली बुद्धी जेव्हा समान स्थितीमध्ये असते, तर ती आपली जीवनाची स्थिती आहे, त्याला आपण समाधी असं म्हणतो. म्हणजेच काय आहे की आपलं जे मन आहे, दृश्यामध्ये अडकून पडलेलं मन आहे, ते दृष्ट्यामध्ये जात आहे, दृष्टीमध्ये स्थित होत आहे, किंवा चेतनेमध्ये स्थित होते. ती अवस्था आहे, त्याला आपण समाधी असं म्हणतो. आता ही समाधी अवस्था आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे, अनुभवतो आपण. पण होतंय काय? तर तिथे स्थित होत नाही आपण. तर तिथे स्थित होण्यासाठी काय, कशाची गरज आहे? ते म्हणजे अभ्यास आणि वैराग्य. तर समाधीचे महर्षी पतंजलींनी वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. प्रत्यक्षात समाधी एकच आहे, परंतु वेगवेगळ्या स्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण समाधीचा अनुभव घेत असतो, है की नाही? तर त्याचे काही थोडेसे प्रकार सांगितलेले आहेत. वितर्कानुगम समाधी, अस्मितानुगम समाधी, संप्रज्ञा समाधी, आनंदानुगम समाधी, प्रज्ञा समाधी, सविकल्प समाधी, विचारानुगम समाधी, प्रकृतीलीन समाधी आणि निर्विकल्प समाधी. तर गुरुदेवांनी ह्या सगळ्या समाधीचं अतिशय चांगलं वर्णन अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला तिथे सांगितलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ह्या प्रत्येक समाधीची अनुभव जो आहे, तो आपल्याला दिलेला आहे. आता आपण गुरुदेवांच्या सानिध्यात गेल्यानंतर तो अनुभव घेऊ शकतो आपण. पण या ठिकाणी आपण प्रत्येक समाधीचं वर्णन गुरुदेवांनी कशा पद्धतीने केलेलं आहे, तर त्याच्याविषयी थोडासा उहापोह करूया. आता वितर्कानुगम समाधी. तर मन जेव्हा वितर्क स्थितीमध्ये असते, विश्वास स्थितीमध्ये असते, श्रद्धेमध्ये असते, आणि श्रद्धापूर्वक जेव्हा एखादं कार्य आपण करतो, तर ते कार्य करत असताना आपलं शरीर मन हे त्या कार्यामध्ये जेव्हा असतंय, तर ती कोणती समाधी आहे? वितर्कानुगम समाधी आहे. तिथे कुतर्क नाहीये, किंवा तिथे कोणाविषयी कुठली कन्सेप्ट नाहीये, काही नाहीये. जे सांगितलेलं आहे त्याच्यावरची दृढ श्रद्धा, आणि त्या श्रद्धेनुसार जे आपण करतो, ती समाधी म्हणजे वितर्कानुगम समाधी. तर काही जण ह्या समाधीचा अनुभव घेतात, त्यामध्ये स्थित होतात, आणि मग दृष्ट्याकडे आपले जाणारा जो प्रवास आहे, मनाचा प्रवास, तर त्या प्रवासाकडे ते जातात. त्यानंतर आहे अस्मितानुगम समाधी. अस्मिता कशी आहे? मी, माझ्यातलं मी पण, ती म्हणजे काय आहे? अस्मिता आहे. पण हे मी पण जेव्हा दृष्टीमध्ये नसतंय, दृश्यामध्ये असतंय, तेव्हा ते आपल्याला त्रासदायक होत आहे की नाही? तुला काय समजतंय? मीच आहे, माझ्यामुळेच सगळं होतंय, माझ्याशिवाय कोणी नाहीये, मी झालं म्हणून केलं, मी जर नसलं तर नाही होत. तर हे काय झालं? मन कुठे आहे आपलं? दृश्यामध्ये हे केलेलं आहे. आणि अस्मितानुगम समाधी म्हणजे काय? की मीच आहे, शरीर मी आहे, मन मी आहे, माझी बुद्धी मी आहे, भावना मी आहे, चेतना मी आहे. माझ्याशिवाय ह्या जगात दुसरं काही नाही. त्यालाच आपण अद्वैत स्थिती असे म्हणतो. तर हे सूक्ष्म आहे. मन जेव्हा अति सूक्ष्म अवस्थेमध्ये जाते, तर त्यावेळेस काय होते? मी, माझ्याशिवाय दुसरा कोणी नाहीये.
मग जे जे काही तुम्ही समोर बघताल, ऐकताल, अनुभव घेत असताल, तर त्या सगळ्यामध्ये द्वैत नाहीये, अद्वैत स्थिती आहे. तर मग हे जेव्हा आपण सूक्ष्मतेमध्ये आपल्या मनाला घेऊन जातो, जेवढं सूक्ष्मतेमध्ये जाऊ तेवढं आपल्याला अस्मितानुगम समाधीचा अनुभव येतो. दुसरं आहे संप्रज्ञा समाधी. तर माझी जी बुद्धी आहे, त्या बुद्धीला सत्य दर्शन घडवून आणणं. म्हणजे जसं उदाहरणार्थ शरीर आहे आपलं, तर आपल्या शरीरामध्ये 99% काय आहे? आकाश तत्व आहे की नाही? मग ह्याचा अनुभव केव्हा घेतो आपण? जेव्हा समाधीस्थ होतो त्यावेळेस अनुभव घेतो. आणि जेव्हा आपल्या बुद्धीला, आपल्या प्रज्ञेला ह्या गोष्टीची जाणीव होते, त्यावेळेस ती जी समाधी आहे ती म्हणजे संप्रज्ञा समाधी. नंतर आहे आनंदानुगम समाधी. आनंदानुगम समाधी म्हणजे काय? माझ्या शरीरातला प्रत्येक कण कण मध्ये आनंद आहे, आनंदानं भरलेला आहे सगळीकडे. माझ्या प्रत्येक शरीराच्या प्रत्येक सेल मध्ये तो आनंद आहे. आणि आनंद हा काय आहे? माझा स्वभाव आहे. आणि मग तो आनंद जो आहे तो सगळीकडे मी पसरवण्याचं काम करतो. मग माझ्या संपर्कामध्ये, माझ्या सहवासामध्ये येणारे लोक सुद्धा आनंदी होतात. कारण काय? तर मी त्या समाधीस्थ मध्ये आहे, आनंदानुगम समाधीमध्ये आहे. मग सगळे जिकडे तिकडे आनंद आहे, सगळीकडे माझ्या शरीरामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या भावनेमध्ये. आणि मी जे जे काय बघतो, ऐकतो, त्या सगळ्यामध्ये काय आहे? आनंदोनाचा अनुभव आहे. तर ती कोणती आहे समाधी? आनंदानुगम समाधी. प्रज्ञा समाधी, बुद्धी, बुद्धीची तीक्ष्णता, बुद्धी आहे, तीक्ष्ण बुद्धी आहे, कुशाग्र बुद्धी आहे. आणि जे काय मी स्वीकार करतो, जे पटकन मला ते समजतंय आणि ते आतमध्ये मी स्टोअर करतो, है की नाही? वाचते ना, असे बरेच जण आहेत की कसे आहेत? तीक्ष्ण बुद्धीचे असतात. आणि त्यांना एकदा थोडस काही सांगितलं की त्यांच्यामध्ये पक्क बसून जाते. होतंय की नाही असं? तर ही जी समाधी आहे ती आहे प्रज्ञा समाधी. त्यानंतर आहे सविकल्प समाधी. सविकल्प समाधीमध्ये माझ्या आतमध्ये, माझ्या बाहेर, सगळीकडे जे जे काय दिसतंय ते माझं स्वतःच आहे. मी स्वतः त्यामध्ये सामावलेला आहे. अशा पद्धतीचा जे भाव असतो तो म्हणजे सविकल्प समाधी. आणि दुसरा आहे विचारानुगम समाधी. माझ्यामध्ये येणारे विचार, तर ह्यामध्ये काय आहे की चांगले विचार, वाईट विचार, जे काही विचार आहेत त्या विचारांना कुठल्याही मी पकडून न ठेवता, विचार येत आहेत, जात आहेत, येत आहेत, जात आहेत, तर त्यांच्याकडे मी साक्षी भावानं जेव्हा बघतो माझ्या विचारांकडे. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतंय की ध्यान करत असताना एखादा चांगला विचार आला की ती पकडून ठेवतो आपण, आणि लगेच डोळे उघडून एक चांगला विचार माझ्यामध्ये आला, तर तो चांगला असो, वाईट असो, कुठलाही विचार असो, तर तो विचार कसा आहे? येतोय, जातोय, येतोय, जातोय. आणि मी कसा आहे? त्याच्याशी साक्षी भावामध्ये आहे. तर ती जी समाधी आहे ती विचारानुगम समाधी. त्यानंतर आहे प्रकृती लीन समाधी. तर ही जी प्रकृती आहे, ह्या प्रकृतीमध्ये लीन होऊन जाणं. जसं चांगलं उदाहरण आहे बघा, शेतकरी असतो, तर शेतकरी शेतामध्ये जो काम करतो आणि त्या निसर्गाच्या सोबत त्याचं जे काही रुटीन आहे, त्या रुटीन मध्ये तो एवढा तल्लीन झालेला असतो, त्याला त्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो आणि तो आनंदी राहतो, प्रसन्न राहतो. तर त्या प्रकृतीमध्ये तो लीन होऊन जातो. तर ती कोणती आहे?
प्रकृती लीन समाधी. आपण सुद्धा बऱ्याच वेळेस अनुभव घेतला असेल की समुद्र आहे, समुद्राचं पाणी आहे, अथांग सागर आहे. त्या अथांग सागरामध्ये बघत 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 आपण ध्यान स्थितीमध्ये जातो. हा अनुभव येतो की नाही? तर ही काय आहे? प्रकृती लीन समाधी आहे. किंवा एखादा मोठा पर्वत आहे, तर पर्वताकडे बघत, त्याचं सौंदर्य बघत बघत आपण ध्यानस्थ होऊन जातो. तर प्रकृतीमध्ये लीन होण्याची प्रकृती लीन समाधी. निर्विकल्प समाधी, मी कोणीच नाहीये, है की नाही? मी काय, कोणीच नाहीये. आणि हे जे सर्व काही आहे, हे माझं काहीच नाहीये याच्यामध्ये. सर्व काही ईश्वर आणि परम ईश्वराचं सगळं काही आहे, असा भाव जेव्हा असतो, तेव्हा ती निर्विकल्प समाधी आहे. ह्या समाधीचा अनुभव घेतला असताना जेव्हा आपण ध्यानस्थ होतो, तेव्हा मग बाकीचे जे आहेत यम, नियम, ह्याचं अनुसरण आपण करायला लागतो. तर गुरुदेवांनी खूप छान सांगितलेलं आहे की आम्ही सगळ्यात आधी समाधीचा, ध्यानाचा अनुभव देतो. आणि हे जे पतंजली योग सूत्रामध्ये अष्टांग योग जो सांगितलेला आहे, तर ते काय आहेत? अंग आहेत. तर मग असं नाहीये की ते पायऱ्या आहेत, एक झाल्यावर दुसरं, दुसरं झाल्यावर तिसरं, असं नाहीये. आधी नियमाचं, यमाचं पालन करा, त्याच्यानंतर नियमांचं पालन करा, त्याच्यानंतर आसन, आसन नंतर प्राणायाम, प्राणायाम नंतर प्रत्याहार, नंतर धारणा, नंतर ध्यान, नंतर समाधी, असं नाहीये. तर हे काय आहे? अंग आहे. म्हणून सगळ्यात आधी आम्ही समाधी, ध्यान ह्याचा अनुभव देतो. आणि त्या अनुभवामध्ये जेव्हा तुम्ही लीन होता, तर त्यावेळेस हे जे यम नियम आहेत, ह्याचं पालन आपल्या जीवनामध्ये आपोआप व्हायला लागतं, सहजतेनं व्हायला लागतं. मग त्याला आपल्याला कुठलेही कष्ट करण्याची किंवा त्यासाठी फार काही करण्याची गरज नाही पडत. मग आपल्याला अभ्यास कुठला करायचा आहे? समाधीचा अभ्यास, ध्यानाचा अभ्यास करायचा. आणि तो अभ्यास कसा करायचा आपल्याला? निरंतर, रिस्पेक्टफुली, दीर्घकाल. तर मग आपल्या जीवनामध्ये यम सुद्धा येतात. सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. सत्य काय आहे? जे बदलत नाही ते सत्य आहे. जे बदलते ते असत्य आहे. मग सत्य मार्गावर चालणं, आपलं जे जीवनक्रम आहे तो सत्य मार्गावर चालणं, हे यम आहे. नंतर अहिंसा. अहिंसा म्हणजे काय? की जाणून बुजून कुणाला कुठल्याही सजीवाला त्रास देण्यासाठी जी कृती करतो, तिला आपण हिंसा म्हणतो. कुणालाही त्रास देण्याची आपली वृत्ती नाही आहे. कुठल्याही आम्हाला कुणालाही त्रास देणार नाहीत. आणि मग कळत न कळत काही वेळेस आपल्याकडून काही प्राणांची हे होते. जसं आता, जसं आपण चालत असताना आपल्या चालता चालता काही सूक्ष्म जीव असतात, तर ते आपल्या आपल्या आसन, आपल्या पायाखाली येऊन त्यांचा मृत्यू होतो. पण ती हिंसा नाहीये. तर ती कशी आहे? ती त्यांना त्या ह्याच्यातून त्यांना आपण मोक्ष दिला. पण आपल्या मनामध्ये काय आहे? अहिंसा आहे. त्यानंतर अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. प्रत्यक्ष चोरी पण नाही करायची. मनामध्ये कुठल्याही विषयाचा द्वेष, राग नसला पाहिजे. त्याला म्हणायचं अस्तेय. ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य पालन म्हणजे काय? तर जे ब्रह्म आहे आपलं, म्हणजे जे सत्य आहे, जे जिकडे आपल्याला जीवनाचं मार्गक्रमण करायचं आहे, तर त्या त्या तिकडे त्या मार्गामध्ये सतत चालत राहणं म्हणजे ब्रह्मचर्य आहे. ब्रह्म कोण आहे? तर तो परमेश्वर आहे. परमेश्वर कोण आहे? ब्रह्म आहे.
तर त्या परमेश्वराकडे आपण, ईश्वराकडून परमेश्वराकडे आपण जे मार्गक्रमण करतो, त्यानुसार जे आपण आपलं आचरण करतो, त्याला ब्रह्मचर्य असं म्हणायचं. अपरिग्रह म्हणजेच संचय न करणे. जसं वैराग्य सांगितलेलं आहे, तर वैराग्यामध्ये काय आहे? अपरिग्रह आहे. अपरिग्रहाची जेव्हा आपल्याला सवय लागते, तेव्हा वैराग्य आपोआप आपल्यामध्ये यायला. हे 5 यम आहे आणि 5 नियम: शौच, संतोष, तपस, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. स्वच्छ राहायचं, अंतर्बाह्य स्वच्छता असली पाहिजे. मनामध्ये स्वच्छता, विचारांमध्ये स्वच्छता, आचरणामध्ये स्वच्छता, कृतीमध्ये स्वच्छता. हे आहे शौच. संतोष, ह्याची सवय लावून घ्यावी लागते आणि त्यासाठीच हा योग आहे. है की नाही? संतोष हा आपला स्वभाव आहे, आपल्या स्वभावामध्ये संतोष आहे, परंतु त्याची सवय लावून घ्यावी लागते. आपलं काय होतंय की बरेच जण जे आहेत, आपल्या जीवनामध्ये जे दुःख आलेलं असतंय, त्या दुःखामध्येच राहण्याची सवय लागलेली असते आणि मग आपण जीवनामध्ये संतोष नाही राहत, समाधान नाही राहत. जसं गुरुदेवांनी एक उदाहरण सांगितलं होतं की गुरुदेव बेंगलोरमध्ये एका ओळखीच्या ह्यांच्याकडे गेले, तर त्यांना थोडासा उशीर लागला. म्हणजे ते त्यांचा मुलगा जो होता, तो सैन्यामध्ये होता, वीरगतीला प्राप्त झाला होता. आणि वीरगतीला प्राप्त झाल्यानंतर बरेच लोक यायला लागले, त्यांना भेटायला लागले, त्यांना ते वीर चक्र वगैरे मिळालं होतं. तर त्या आई वडिलांना सवय लागलेली होती, आलेल्या प्रत्येकाला कसं इन्सिडन्स झाला ते सांगायची आणि मग ते सगळं मेडल वगैरे सगळं दाखवायचं. मग जेव्हा गुरुदेव गेले, त्यावेळेस गुरुदेवांनी काय सांगितलं की मुझे इसमें कोई इंटरेस्ट नहीं है, आप बताओ आप कैसे हो, तुम्ही कसे आहात, त्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट. तर त्यांना ते वाईट वाटलं की आम्ही एवढं सगळं सांगतोय तर बघत नाहीयेत गुरुदेव. तर गुरुदेव काय म्हणतात, आपल्याला सवय लागलेली आहे दुःखामध्येच राहायची, त्याच्यातच सुख मानायची सवय लागलेली आहे. तर त्याचा आपण नियमामध्ये निरोध केला पाहिजे. तपस, तपस म्हणजे तापून निघणं, सुलाखून निघणं, वारंवार तीच कृती करणं, त्याला काय म्हणतो आपण? तपस. तपसमध्ये सुद्धा राजसिक, तामसिक आणि सात्विक तप असत. तर कुठलं तप केलं पाहिजे? सात्विक तप. त्यानंतर आहे स्वाध्याय. स्वाध्यायामध्ये आपण जे जे काही करतो त्याचं रिवाइज करणं, स्वतःमध्ये स्वतः अध्ययन करणं. म्हणजे ती प्रक्रिया कशी आहे? श्रवण, त्यानंतर मनन आणि निधिध्यास. श्रवण करायचं, मनन करायचं, निधिध्यास करायचं, हा स्वाध्याय आहे. आणि हे सगळं करून सुद्धा ईश्वर प्रणिधान, मला जे काय प्राप्त होईल, जे काय असेल ते ईश्वराचं आहे, ईश्वरामुळं ते सगळं मिळालेलं आहे. म्हणजेच गुरु, ईश्वर ह्याच्याविषयीचा जो दृढ भाव आहे, श्रद्धा आहे, ती कायम राहणं, दृढ राहणं, ते आहे ईश्वर प्रणिधान. मग त्याच्यात मला काही मिळालं, काही नाही मिळालं, काही प्राप्त झालं, काही अप्राप्त झालं, तर जे काय आहे ते ईश्वर प्रणिधान आहे. हे आहेत नियम. आणि श्रद्धा, श्रद्धेशिवाय हे काही होऊ शकत नाही. जिथे सगळं एक होतंय ती श्रद्धा आहे. आपली चेतना म्हणजे श्रद्धा आहे, आपल्यामधले जे गुण आहेत ती श्रद्धा आहे, आणि माझं जे अस्तित्व आहे ती श्रद्धा आहे. श्रद्धेशिवाय कुठलंही कर्म होत नाही.
आणि बुद्धी मानते तर श्रद्धा उपजते. म्हणून सांगितलं आपण की बुद्धीला सत्य दर्शन करणं आवश्यक आहे. बुद्धी मानती है तो श्रद्धा उपजती है. आणि श्रद्धेमुळे आपल्याला बल प्राप्त होते. जेव्हा आपली चेतना विस्तारित स्वरूपामध्ये असते, विशाल रूपामध्ये असते, त्यावेळेस ती श्रद्धा असते. विज्ञानामध्ये, ग्रंथामध्ये, गुरुवाक्यामध्ये श्रद्धा असणं आवश्यक आहे. कशामुळं? श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्ञान कुणाला मिळते? जो श्रद्धावान असतो तो. नास्तिकाला ज्ञानाचा स्पर्शही होत नाही. म्हणून आपल्या ह्या सगळ्यांसाठी आवश्यक काय आहे? ती म्हणजे श्रद्धा, विश्वास, दृढता आहे आपल्यामध्ये, पण ती दृढ करावी लागणार. ती कशी करावी लागेल दृढ? अभ्यास आणि वैराग्य ह्यानं ती दृढ होते. आणि ही दृढ झालेली श्रद्धा जी आहे ती आपल्याला ज्ञान प्राप्ती करून देते. आणि ज्ञान कोणतं ज्ञान आहे? तर एक ओंकार सतनाम. ओंकार सर्वात सत्य काय आहे? तर ओम हे सत्य आहे. तर ह्याचं पालन करणं, ह्याचं आचरण करणं म्हणजेच ज्ञान आहे. म्हणून बघा, 3 वेळेस आपण जे ओंकार करतो, ओम करतो, तर ते काही साधं सुधं नाहीये. तर ते आपण सत्याशी त्याची नाळ जोडतो आपण. आणि सत्याच्या सोबत राहतो जेव्हा आपण ओंकार करतो त्यावेळेस. म्हणून गुरु नानक देवांनी सांगितलेलं आहे, एक ओंकार सतनाम. सतनाम कोणता आहे? एक ओंकार आहे. मग आपण जेव्हा ह्या चेतनेमध्ये स्थित होतो, तर त्यावेळेस मग आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुखप्राप्ती होते, मोक्ष मिळतो. त्यानंतर जे काय आपल्या जीवनात दुःख येणार आहे त्या दुःखाचा आधीच नाश होतो, प्रसन्नता येते आणि आपलं जीवन सफल आणि समृद्ध बनतंय. हा पतंजली योग सूत्राचा मूळ उद्देश आहे.